मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, झेडपीतील राहिलेले पेपर आरोग्यसेवक 40% आणि 50%चे ॲडमिट कार्ड आलेले आहेत। सोबतच आता ग्रामसेवकचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत। तर मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सिंपली तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। तर बघू शकता मित्रांनो, 30 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत, लक्षात घ्यायचं आहे। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मराठीमध्ये डाउनलोड करायचं आहे की इंग्लिशमध्ये तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे। नंतर तुमचा या ठिकाणी पासवर्ड माहीत असेल तर पासवर्ड टाकायचा आहे किंवा जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख कशी प्रकारे टाकायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, बघू शकता। त्याच्यानंतर हा कॅप्चा जो आहे जशाचा तसा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तो टाकल्याच्यानंतर लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट ओपन होईल आणि येथे कोपऱ्यामध्ये क्लिक टू प्रिंटच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकत आहात। आता मित्रांनो, खूप मुलांना या ठिकाणी आपल्या नोट्सबद्दल माहीत नाही आणि नोट्सबद्दल मागच्या बिगर पेसाचे पेपर झालेले आहेत, त्यांच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे। तुम्हाला आरोग्यसेवक 40%, 50% किंवा ग्रामसेवकच्या या ठिकाणी तांत्रिक नोट्ससह सर्व नोट्स हवे असतील, तर जर तुम्हाला आरोग्यसेवक 40%, 50%च्या नोट्स हवे असतील तर त्या फक्त 150 मध्ये भेटतील आणि ग्रामसेवकच्या पाहिजे असतील तर त्या फक्त 160 मध्ये भेटतील, सर्व तांत्रिक विषयांसह। आता या नोट्स घेण्यासाठी बघू शकता तुम्हाला 91 बघू शकता 91 39 64 31 99 बघू शकता 91 39 64 31 99 याच्यावरती या ठिकाणी आरोग्यसेवकच्या घ्यायचे असतील तर 150चं आणि ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील तर 160चं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा। पेमेंट पाठवल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या नोट्स पाहिजे आहे ते सांगायचं आहे। त्याच्यामध्ये तांत्रिक विषय सर्व टॉपिक कव्हर केलेले असतात। त्याच्यानंतर तांत्रिक, त्याच्यानंतर मराठी व्याकरण, त्याच्यानंतर चालू घडामोडी, GK, गणित, बुद्धिमत्ता सर्व कव्हर करण्यात आलेले आहे, फक्त 150 मध्ये नक्की खरेदी करायच्या आहेत। आता मुलांचा या ठिकाणी एक प्रश्न आहे की माझ्याकडे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर नाही आणि पासवर्डही नाही, तर त्यांनी याच्यासाठी पर्याय म्हणजे रोल नंबर कुठे भेटेल? तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता, त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर क्रमांक बघायला भेटेल। त्याच्यानंतर पासवर्ड नाही, त्याच्यानंतर ही जन्मतारीख कशा प्रकारे टाकायची? तर माझी जन्मतारीख आहे बघू शकता 6/3/19 बघू शकता 97 अशा प्रकारची आहे। तर मी कशा प्रकारे टाकणार जन्मतारीख? तर 06 टाकणार, एक अंकी आहे त्याच्यामुळे पुढे 0 लावेल, त्याच्यानंतर डॅश देईल आणि पुढे या ठिकाणी 03 अशा प्रकारे टाकेल आणि 1997 आहे तर फक्त या ठिकाणी अशा प्रकारे 97 टाकेल, पूर्ण 19 टाकणार नाही, फक्त 97 टाकेल, अशा प्रकारे टाकेल। एक अंकी होती त्याच्यामुळे पुढे 0 लावला, इथे देखील महिना एक अंकी होता त्याच्यामुळे पुढे 0 लावला। आता समजा माझी जन्मतारीख 11/10/19 बघू शकता 97 असती, तर मी कशा प्रकारे टाकली असती? 2 अंकी आहे, डायरेक्ट 11, हा डॅश जसं तुम्हाला टाकायचं आहे प्रत्येक याच्यामध्ये 10 पुन्हा डॅश आणि डायरेक्टली 1997 अशा प्रकारे टाकून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकत आहात।